ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये नगरसेवकाच्या गुवाहाटी येथील स्टडी टूर सुमारे 65 लाख रुपये खर्च झाल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे। एकीकडे उल्हासनगर महानगरपालिका आर्थिक संकटाचा सामना करत आहे। शहरातील रस्त्यांचा दुर्व्यवस्था, पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थेच्या समस्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। अशा परिस्थितीत या स्टडी टूरवरील खर्चावर विरोधक आणि नागरिकांकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुवाहाटी येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान नगरसेवकाच्या मुक्कामाची व्यवस्था 5 स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली होती। प्रत्येक नगरसेवकावर सुमारे 75,000 रुपये खर्च झाल्याचा दावा केला जात आहे। सोशल मीडियावर काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हा वाद आणखी तीव्र झाला आहे। महानगरपालिकेचे म्हणणे आहे की हा स्टडी टूर लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देणे, प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे आणि इतर शहराच्या विकास मॉडेलचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता। मात्र विरोधकांचे म्हणणे आहे की महानगरपालिका आर्थिक अडचणीत असताना, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि शहरातील मूलभूत सुविधांसाठी निधीची कमतरता असताना 65 लाख रुपयाचा स्टडी टूर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे। आधी रस्ते, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि इतर नागरी सुविधांवर खर्च व्हायला हवा होता। त्यानंतर अशा महागड्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा विचार करायला हवा होता, असा विरोधकांचा आरोप आहे। आता मोठा प्रश्न हा आहे की आर्थिक संकटाच्या काळात इतका महागडा स्टडी टूर खरोखरच आवश्यक होता का आणि त्याचा शहरातील नागरिकांना प्रत्यक्षात किती फायदा होणार, हाच मुद्दा सध्या उल्हासनगर राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे।